बॉक्स ऑफिसवर एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे आवारा पंटू. गेल्या 14 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज झाला आणि रिलीज होताच सिनेमागृहात जणू तुफान आले. इम्रान हाशमीरचा तो जुना रोमांस, तोच धोका आणि प्रेमाचं वेडपण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आलं आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल 37 कोटींची बंपर ओपनिंग मिळवून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. आजच्या इंस्टाग्राम रील्स आणि सोशल मीडियाच्या पिढीत सय्यारा नावाचा रोमॅन्टिक चित्रपट जसा धुमाकूळ घालायचा, तसाच काहीसा माहोल या चित्रपटाभोवती तयार झालाय. वरून तेरा मेरा रिश्ता पुराणा असो किंवा चित्रपटातील तो फिर आओ मुझको सताओ या नवीन गाण्याचं क्रेज तरुणांमध्ये जराही कमी होताना दिसत नाहीये. पण प्रश्न असा पडतो की गाणी आणि गाण्यांचं हे वेड पाहून सिनेमागृहात गर्दी होते खरी, पण हा चित्रपट प्रत्यक्षात पाहण्यासारखा आहे का? कारण आजकाल तिकीट काढताना खिसा तपासावा लागतोच. त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. या चित्रपटाबद्दल एक भन्नाट आणि मजेशीर योगायोग घडलाय, ज्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगू लागली. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा 2007 मध्ये जेव्हा इम्रान हाशमीरचा ओरिजिनल आवारा पण रिलीज झाला होता, त्याच दिवशी सनी देओलचा अपने सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर झळकला होता. आणि आता बघा, तब्बल 17 ते 18 वर्षानंतर जेव्हा आवारा पण 2 आलाय, तेव्हाही तीच जुनी हिस्ट्री रिपीट झालीय. कारण याच दिवशी सनी देओलचा बटवरा हा देखील चित्रपट समोर उभा टाकलाय. 2009 नंतर पुन्हा एकदा हे दोन दिग्गज आपले सिनेमे घेऊन एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर भिडले आहेत. हा योगायोग खरंच भारी आहे, ज्याने जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलाय. तेव्हा सिनेमा हॉलमध्ये चांगलंच वातावरण देखील तापलं होतं. आता बोलूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे पैशांचा इशू. आजकाल मल्टीप्लेक्स असो व सिंगल स्क्रीन, चित्रपटाची तिकीट सरळ 150 ते 300 रुपयांपर्यंत मिळतात. विकेंडला तर रेट्स आणखी वाढतात. अशा महागाईच्या काळात जेव्हा तुम्ही खिशातून 300 रुपये काढून तिकीट खरेदी करता, तेव्हा तुमच्या मनात एकच विचार येतो, या दिलेल्या तिकिटाची पूर्ण वसूल हा आवारा 2 करून देईल का? प्रेक्षकांना आता फक्त नॉस्टॅल्जिक नकोय, नुसतं जुन्या पहिल्या भागाची आठवण करून देऊन प्रेक्षकांना 2 तास 20 मिनिट थिएटरमध्ये बसवून बोर करण्याचा धंदा आता चालत नाही. प्रेक्षक स्मार्ट झाले, त्यांना कंटेंट हवाय, भाऊ करणारी कथा हवी आणि थिएटर बाहेर पडताना पैशांचं चीज झाल्यासारखं वाटलं पाहिजे. आता विश्लेषणाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आवारा पण 2 च्या बाजूने काही गोष्टी अगदी ठळकपणे येतात. इम्रान हाशमीरचा स्क्रीन प्रेझेन्स आजही तितकाच भारदस्त आहे. दिग्दर्शकानं इमोशनल सीन्स आणि गाण्यांचा जो तडका लावलाय, तो थिएटरमध्ये खेळून ठेवतोय. पण दुसरीकडे चित्रपटाची पटकथा काही ठिकाणी अत्यंत संत आणि ओढून ताणून आणल्यासारखी वाटते. पहिला भाग जेवढा रॉ आणि ओरिजिनल आहे, इम्पॅक्टफुल होता, तेवढीच तीच जादू काही सीन्समुळे या सिक्वेन्स मध्ये हरवल्यासारखी वाटते. काही जुन्या सीन्सची पुनरावृत्ती केल्यासारखं वाटतंय, ज्यामुळे जुन्या फॅन्सला नॉस्टॅल्जिकचा आनंद नक्की मिळतो. पण नवीन प्रेक्षकांसाठी ही गोष्ट थोडी रटाळ वाटू शकते. मग शेवटी काय करायचं? आवारा पण 2 थिएटरमध्ये जाऊन पाहायचं की नाही? जर तुम्ही इम्रान हाशमीचे डायहार्ट फॅन असाल, तुम्हाला त्याची रोमॅन्टिक ऍक्शन स्टाईल आवडत असेल आणि जुन्या गाण्यांच्या आठवणीत रमायचं असेल, तर एकदा हा चित्रपट नक्कीच थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे. पण जर तुम्ही एका घट्ट आणि लॉजिकल आणि उत्तम थ्रिलर किंवा फ्रेश लव्ह स्टोरीच्या शोधात असाल, तर मात्र तुम्ही थोडा विचार करू शकता. ओव्हरऑल हा चित्रपट वन टाइम वॉच नक्कीच आहे, पण तो तुमच्या अपेक्षेवर किती उतरतो हे तुमच्या वैयक्तिक चॉईसवर अवलंबून आहे.